पक्षांना जो निधी मिळतो त्यामध्ये भाजप हा देशात टॉपवरती आलाय. 2200 कोटी रुपयाची फंडिंग भाजपला मिळालंय. सेकंड नंबरवर टीआरएस आहे 500 कोटी आणि तुमचा जुना पक्ष तर फक्त 100 कोटीवरती आहे. असं आहे की ज्या पक्षाला एक राष्ट्रीय फुटफॉल आहे किंवा राष्ट्रीय पातळीवर ज्या पक्षाची पॉप्युलॅरिटी आहे, लोकांना विश्वास आहे की हा पक्ष आता राज्यामध्ये निवडून येऊ शकतो आणि या पक्षाच्या माध्यमातूनच राज्यामध्ये चांगलं काम होईल म्हणून भाजपाला लोकांनी प्रेफरन्स दिलेला आहे आणि म्हणून पक्षाच्या वाढीसाठी पक्षाला निधीसुद्धा देणं काही चुकीचं नाही आहे. सगळ्याच पक्षाला मिळू आपलं भाजपसुद्धा आहे आणि त्यामुळे भाजपला सर्वाधिक पैसे मिळाले असतील. पण मागच्या वेळी जे इलेक्ट्रोल बॉन्ड होते त्याच्यामध्ये हा आकडा भाजपला मिळालेला खूप जास्त होता, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तो विषय आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला तो विषय संपलेला आहे. तो आता त्यामुळे आता तो इलेक्ट्रोल बॉन्ड सुद्धा बंद झालेले आहे आणि डायरेक्ट लोकांना पैसे देण्याची मुभा आहे, त्याप्रमाणे चेकनी पेमेंट आलेलं आहे. सदस्य मेंबरशिप म्हणून पैसे येतात तेही होतात. जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या पवित्र्यात आहे. भाजप आता सत्तेत आलेली आहे, मजा येईल असं त्यांचं वक्तव्य आहे. पुन्हा उपोषणाला आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते म्हणाले की म्हणजे आता पण टाळाटाळ करत हे देखील स्वतः म्हणतात. आता मुख्यमंत्री झालेले आहेत फडणवीस, आता मजा येईल असं वाक्य आहे त्यांचं आणि ते उपोषण करणार आहेत पुन्हा एक. असं आहे की हा प्रश्न सर्वांनीच गांभीर्याने घेतलेला आहे. आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत कोणाचंच नाही. 10% आरक्षण देण्यातही आलेलं आहे, तर आलं त्याची अंमलबजावणी सुरू आहे. जे आता उर्वरित विषय असतील, मला वाटतं शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहेच, ती कदाचित नवीन करतात का तीच ठेवतात मला माहीत नाही. त्या समितीच्या माध्यमातून हे सगळं वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि मला वाटते की हा प्रश्न आता नवीन सरकार आल्यामुळे आता 5 वर्ष तर निश्चितच कालावधी आहे काम करायला आणि सरकारने हा विषय निश्चितच जोमाने हाती घेतलेला आहे. तो मार्गी लागावा असा प्रयत्न राहणार आहे. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, पण त्यांना प्रतीक्षा आहे 2100 रुपये कधी जमा होतील. असं आहे की मला वाटतं की त्याचा आढावा सुरू आहे सध्या. लाडक्या बहीण योजनेच्या जे काही अटी शर्ती किंवा ज्या काही गोष्टी असतील, वित्तमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषित केलेलंच आहे. पण ठरल्याप्रमाणे पैसे देतात ना, 1500 रुपये जे ठरले होते त्यामुळे देणं चालूच आहे. आज हप्ता पडला होता या महिन्यात डिसेंबरचा सुद्धा. सर, कुणबीचे जे जात प्रमाणपत्र इश्यू झाले त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही. नव्याने जे सरकारने आदेश काढले होते आणि ज्यांचे पुरावे भेटले 1962 पूर्वीचे त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट वाटप करण्यात आले. त्या बेसिसवर अनेक विद्यार्थ्यांनी एमबीबीएस सारख्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, परंतु त्याची जात वैधता होत नाहीये. 15 दिवसाचा फक्त अवधी आहे. नाही, खरं म्हणजे मागच्या काळात सुद्धा हा विषय ज्यावेळेस आला मी स्वतः जातीला लक्ष घालून आपल्या जिल्ह्यामध्ये 450 सर्टिफिकेट्स जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही आम्ही दिलेले आहेत. आता काही तांत्रिक मुद्दे असतील, मला माहीत नाही नेमकं कशामुळे थांबलेलं आहे, पण मागच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सर्टिफिकेट लोकांना दिले ते व्हॅलिडिटी त्यांना दिलेली आहे. तर हे सगळे कशामुळे आणले बघू आणि त्याला मला मदत करू आपण. सरकार सूचना करेल का, कारण जात वैधता प्रमाणपत्र जे कार्यालय आहे त्यावेळेस लागेल तिथे अडकाठी होती, आता फक्त 15 दिवसाचा अवधी विद्यार्थ्यांना. मी लक्ष त्यात घालू आम्ही आणि लोकांना लवकरात लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळेल. काही फारशी अडचणीचा विषय नाहीये. मागचे दिले ना 450 लोकांना दिले, 2 दिवसात सर्टिफिकेट कलेक्टरने दिले. प्रोसेस करतील ते. मराठवाडा वॉटर ग्रीड आता पुन्हा एकदा प्रोजेक्ट जो आहे तो देवेंद्र फडणवीस सीएम झाल्यानंतर मार्गी लागतोय. त्यातनं नांदेडला सुद्धा खूप फायदा आहेच, शिवाय कृष्णा भीमा स्थिरीकरणचा विषय आहे. याच्यासाठी तुमचं काही बोलणं झालंय का देवेंद्र फडणवीसांशी? माझं निवडणुकीनंतर त्यांचे माझी हे सगळे राजकीय विषय होते मधल्या काळामध्ये, तेव्हा त्या चर्चा झालेली नाही आहे. पण लवकरच मुंबईला गेल्यानंतर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रश्न असल्यामुळे त्याची चर्चा मी करणार आहे आणि त्या सगळ्या प्रश्नाला गती कशी द्यायची याकरता त्याची मदत आम्ही घेऊ. मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांचा एक अहवाल आलेला आहे की 3री 4थीच्या विद्यार्थ्यांना 29% विद्यार्थ्यांना मराठी सुद्धा नीट बोलता येत नाही. दुर्दैव आहे. याचा अर्थ की हा विषय शिक्षकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. ज्या अर्थी मुलांना नीट मराठी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत, असे जे काही विषय समोर आलेले आहेत ते विषय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये ते जिल्हा परिषद शाळा असो किंवा खाजगी असो, संस्था चालक असतील किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी असतील, लक्ष दिलं पाहिजे. कारण अशा प्रकारे पुढची पिढी जर व्यवस्थितपणे शिक्षण घेत नसेल किंवा मिळत नसेल तर असे परिणाम दिसतात आपल्याला. त्यामुळे हा विषय गंभीर आहे. सरकारने घेतलेला आहे गांभीर्याने, पण पालक आहेत आणि शिक्षक आहेत, दोघांनी सुद्धा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. 26 जानेवारीला पोलीस आयुक्तालय नांदेड घोषित होण्याच्या हालचाली आहेत. आनंद होईल, झालं तर फार चांगलं होईल. तुम्ही काय एफर्ट्स लावले? पहिल्यापासून चालूच आहे ना आपले. मधल्या 6 महिन्यात फक्त काम मागे पडली होती. हा विषय प्रस्ताव जुनाचा आहे, त्याला यावेळेस गती मिळाली तर चांगलं होईल आणि आयुक्तालयासाठी आपली केस फिट आहे. सरकार निर्णय घेत असेल तर स्वागत आहे. सुप्रिया सुळेंनी ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केली होती, पण आता त्यांनी घुमजाव केलाय. त्या म्हणतात की मी सुद्धा ईव्हीएमवर
4 वेळेस निवडून आलेले हो. आहेत. त्यांना उपरती झाली असं मग त्याला म्हणून देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. चांगलं विभागीय झालं, आयुक्त उशिरा का होईना पण त्यांना शहाणपण सुचल्याच्या हा विभागीय आयुक्त झालं पाहिजे हीच आमची मागणी आहे ना. अहवाल आलेलाच आहे. निर्णय मीच घेतला होता, विभाग आयुक्तालय नांदेडला व्हावा हा निर्णय मी घेतला होता. काही राजकीय कारणामुळे तो मागे पडला. तो निर्णय झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री महोदय जे आहेत त्यांचा इन्व्हॉल्वेशनचा विषय येतोय, परंतु त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं विरोधी पक्ष मागणी करतायत. तुम्हाला काय वाटतं? तर कुठल्याही अशा गंभीर प्रकरणामध्ये असे बेछूट आरोप करण्यापेक्षा शेवटी चौकशी लावलेली आहे. चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे निर्णय होईल. मग तो परभणीचा विषय असो किंवा बीडचा विषय असो, या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी अंती जे काय स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे. ऑली विचारा साहेब, भोकर शहरामध्ये कलावती चा महल म्हणून एक प्रसिद्ध इनामी जमीन देण्यात आली होती. त्या ठिकाणी एक पुरातन विभागाचं महादेव मंदिर होतं, ते पाडून जमीन उद्ध्वस्त करण्यात आली आहे आणि ते प्लॉटिंग साठी तयार करण्यात येत आहे. काय सांगाल याबद्दल? मला अशी माहिती नाही, माहिती घेईन त्याची. मला अशी माहिती नाही.